नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजचा टॉपिक आपला असा आहे पत्रलेखन। बोर्डाच्या परीक्षेमध्ये दोन टाइपचे पत्र येतात, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर। आज आपला विषय आहे पत्रलेखन, फॉर्मल लेटर। तर फॉर्मल लेटर त्याचा टॉपिक असा आहे, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने नेहरू तारांगणाला भेट देण्यासाठी संचालक यांना विनंती करणारे पत्र लिहा। नेहरू तारांगण वरळी या ठिकाणी आपल्या शाळेची एक पिकनिक घेऊन जायची, सहल घेऊन जायची आणि नेहरू तारांगण बघण्यासाठी तिथले जे संचालक आहेत, या संचालकांना आपल्याला विनंती करायची आहे की आमच्या शाळेचे एवढे मुलं नेहरू तारांगण बघण्यासाठी येणार आहेत, तर त्याबद्दल त्यांना आपण विनंती करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर करा, कारण मित्रांनो तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला मोटिवेशन मिळते। तर चला बघूया फॉर्मल लेटर। तो मित्रांनो, या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ईमेल टाइप लेटर लिहावे लागते। ईमेल टाइप म्हणजे आपल्या बोर्डाच्या पेपरचा जो आन्सर पेपर आहे त्याची जी मार्जिन असते, मार्जिनला टच करून लिहायचे असते। तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा टॉपिक 6 मार्काचा विचारला जातो। तर या ठिकाणी बघणार आहोत आपण या शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधी हा नेहरू तारांगण येथील संचालकाला कशा प्रकारे विनंती करतो। तो चला सुरुवात करूया। दिनांक 20 मे 20/5 या ठिकाणी लिहायचे नाही, तारीख लिहायची, महिना लिहायचा आणि वर्ष लिहायचे। 20 मे 2025 प्रति कॉमा माननीय संचालक कॉमा नेहरू तारांगण कॉमा वरळी मुंबई 400018। विषय सब्जेक्ट शाळेच्या भूगोल मंडळातर्फे शैक्षणिक भेट आयोजित करण्याबाबत। तर अशा प्रकारे मुद्देसूद मांडणी पत्राची आपल्याला करावी लागेल। महोदय कॉमा नेहरू तारांगणाविषयी माहिती देणारा लेख वाचनात आला, यामुळे विद्यार्थ्यांची खगोल विषयाची गोडी निर्माण केली। विद्यार्थ्यांमध्ये खगोल विषयाची गोडी निर्माण केली जाते। यामुळे शाळेच्या भूगोल मंडळाची शैक्षणिक भेट नेहरू तारांगण येथे आयोजित करावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे। अवकाशात होणारे बदल या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकते। या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटीचा उपयोग होऊ शकतो। या नेहरू तारांगण शैक्षणिक भेटीसाठी विद्यार्थी संख्या 100 आहे। आमच्या विनंतीचा विचार करून आपण भेटीची तारीख व वेळ कळवावी ही विनंती। हे पत्र मी मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे आणि त्यानंतर शेवटी आपला पत्ता येणार। आपला कृपाभिलाषी क विद्यार्थी प्रतिनिधी अभिनव विद्यालय आणि शेवटी आपला ईमेल ID येणार xyz@gmail.com। तर मित्रांनो, कुठलाही बोर्डाच्या परीक्षेमध्ये विषय जर दिला असेल तर त्या विषयावरून विनंती पत्र आहे का कुठला मागणी पत्र आहे, हा टॉपिक आपण सिलेक्ट करून अशा प्रकारे पत्र जर लिहिले तर बोर्डाच्या परीक्षेत हमखास तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन टॉपिक घेऊन तुमच्या समोर मी लवकरच येणार आहे। तोपर्यंत बाय बाय।